पायरी मार्ग वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे सुधारित आदेश। रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असेल तर पायरी मार्ग बंद राहणार। पावसाळ्याच्या काळात किल्ले रायगडावर जाण्यासाठी पायरी मार्गाच्या वापराबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत। पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट असेल किंवा अतिवृष्टी होत असेल तर पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला तर स्थानिक व्यावसायिकांचे व्यवसाय देखील बंद पडले होते। नामदार भरत गोगावले यांच्या सांगण्यानंतर आज रायगडचे जिल्हाधिकारी यांनी सुधारित आदेश काढत रायगडचा पायरी मार्ग खुला केला आणि महाड तालुका पोलिसांनी किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर लावलेले बॅरिकेडिंग हलवले। यावेळी पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला। मी शेगाववरून आलोय, माझं नाव प्रसाद पाटील आणि आम्ही 7 मित्र इथे आलो होतो। आम्हाला आधी पुण्यात माहिती पडलं की रायगडचा पायरी मार्ग हा बंद आहे, पण जेव्हा इथं पोहोचलो तेव्हा रायगडचा हा मार्ग जो आहे आता नेमकाच चालू झाला आहे आम्ही इथं पोहोचल्यानंतर, आणि आता आम्हाला हे पायरी मार्गाने वरती जाता येणार। मंत्री महोदय श्री भरत गोगावले साहेब यांनी कालच कलेक्टर साहेबांना सूचना देऊन किल्ले रायगड चालू करण्यासंदर्भात सूचना दिल्या। एवढंच फक्त रायगडावरती येणारे जे पर्यटक होते हे कोणत्याही प्रकारचं महाराजांचं दर्शन घेता येत नव्हतं त्यांना कोणत्याही परिस्थितीत। त्याच्यामुळे एवढी लोकांची गैरसोय निर्माण होती, त्याची दखल घेत मंत्री महोदयांनी खरंच किल्ले रायगड हा खुला सर्व सामान्य पर्यटकांसाठी खुला करण्याचा आदेश दिला। त्याबद्दल मी स्थानिक व्यावसायिक म्हणून खरंच मंत्री महोदयांचं आभार व्यक्त करतो।